बैठा दिया बस पे मुझे साथ से उठा दे तेरी यारी को मैंने तो पूरा माना याद कर। निरोप समारंभात गाणं म्हणणं तहसीलदारांना पडलं महागात झालं असं उमरी तहसील कार्यालयात प्रशांत थोरात तहसीलदार म्हणून कार्यरत होते। काही दिवसापूर्वी त्यांचं लातूर मधल्या रेणापूर या तहसील कार्यालयात बदली झाली। तेथे रुजू होण्यापूर्वी उमरी तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम 8 ऑगस्ट रोजी करण्यात आला। त्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम 8 ऑगस्ट रोजी करण्यात आला। यावेळी प्रशांत थोरात यांनी आपल्या कार्यालयात बसून खुद्द कार्यालयातील खुर्चीवर बसून तेरे जैसा यार कहा या गाण्यावर सूर मिळवले। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तेरे जैसा यार कहा या गाण्यावरती तहसीलदारांनी ताल धरला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती एवढ्या प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला तो थेट पोहोचला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापर्यंत। मग लगेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे चौकशीचे आदेश दिले। चौकशी नंतरच्या कारवाईत महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट रूल्स 1979 अंतर्गत कारवाई करण्यात आली। या नियमावलीमध्ये हे नियम सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या वैयक्तिक कार्यक्रमांतर्गत किंवा मनोरंजनासाठी सरकारी जागेचा वापर करू नये असे अप्रत्यक्ष दिशानिर्देश करतात। त्यामुळे या नियमाचं उल्लंघन झाल्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला, त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। या बातमीवरती आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका।